तर हनी ट्रॅप प्रकरणामध्ये आता संजय राऊतांनी एक मोठाच गौप्यस्फोट केलाय। ज्या प्रफुल्ल लोढाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याच्या घराची कालपासून पेनड्राईव्हसाठी चौकशी सुरू आहे। घरामध्ये अनेकदा तपास देखील केलेला आहे, मात्र पेनड्राईव्ह मिळाला नाहीये असा दावा करण्यात येतोय। तर प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजनांसोबतचा फोटो शेअर करत एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करा असंही संजय राऊत म्हणाले। तर शिवसेनेतनं फुटलेले 4 खासदारही या ट्रॅपमध्ये अडकलेत आणि त्यानंतरच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असा आरोप सुद्धा राऊतांनी केला। या संपूर्ण प्रकरणामध्ये आमचे 4 खासदार कशा पद्धतीने हनी ट्रॅपमध्ये अडकवले गेले आणि त्यामुळेच त्यांना भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा लागला। तसंच चुकीच्या लोकांना मुख्यमंत्री वाचवतायत आणि मुख्यमंत्री केवळ शिक्षित नसावा तर तो सुसंस्कृत असावा असं म्हणत फडणवीसांवरतीही टीकेचे बाण सोडले। नुसतं कायद्याची पदवी असणं मुख्यमंत्र्याकडे म्हणजे सुसंस्कृतपणा नाही। बरं, नाव फडणवीस असलं तरी पण अंतरंगात जो एक मनामध्ये संस्कार असावा लागतो तो दिसत नाही। हे राज्य रसातळाला जाताना दिसतंय। कालचं कृत्य हाणामारीचं सगळ्यांनी पाहिलं, आमदार निवासचं पाहिलं, संजय सिरसाटांच्या नोटाने भरलेल्या बॅगा पाहिल्या आणि ट्रॅपची प्रकरणं पाहिली आणि देवेंद्र फडणवीस फक्त या सगळ्यांचं समर्थन करीत भाषणं करतायत। हे या राज्याचं दुर्दैव आहे। हे राज्याचं असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिलाच नाही। मी असं म्हणालो की जो फोटो मी दिलेला आहे त्याची चौकशी करा। प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो आहे। लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या? हनी ट्रॅपच्याच आहेत ना, हनी ट्रॅपच्या कोणाबरोबर फोटो आहे? आणि याची सूत्र जामनेर मधून हल्लेली आहे। याची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई आणि दिल्ली, आणि ज्यांनी त्याला वापरलं ते हनी ट्रॅप मध्ये सापडले स्वतः। आणि 4 मंत्री म्हणतोय ते 4 मंत्री आहेतच। कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी। धडाधड रोज आज सुद्धा 5 रेड्स टाकलेले आहेत। काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढाकडल्या ज्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत। आमचे जे खासदार फुटले, जे फडणवीसांनी फोडले असं म्हणतायत किंवा अमित शहाने फोडले असं म्हणतात, त्याच्यामध्ये ईडी सीबीआय आहे। त्याच्याबरोबर 4 खासदारांना हनी ट्रॅप मध्ये अडकवलं। आणि कोण तुम्हाला माहिती आहे? तरुण खासदार त्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग त्याने भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेतलं। ही या महाराष्ट्राची संस्कृती झाली। म्हणजे राज्यात कोणता गुन्हा घडत नाही, मंत्र्यांच्या बारमधून बारबाला पकडल्या जातायत ना। कुठे गेला भारतीय जनता पक्षाच्या त्या महिला नेत्या, फडफडणाऱ्या सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांवरती जेव्हा काही गुन्हे किंवा काही आरोप हे लोक करायचे तेव्हा या सगळ्या महिला नेत्या अगदी काय म्हणतात त्याला, राणा भीमादेवी थाटामध्ये पुढे येत होत्या। आज कुठे आहेत? मंत्र्याच्या बारमध्ये लेडीज बार महिला सापडल्या बारबाला। महिलांवरती अत्याचार वाढलेले। तर ज्या प्रफुल्ल लोढांचा उल्लेख केलेला आहे स्वतः संजय राऊत यांनी, प्रफुल्ल लोढा कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एकेकाळी जळगावमधील मातब्बर नेत्याचा निकटवर्तीय म्हणून ओळख होती प्रफुल्ल लोढांची। नंतर त्याच नेत्यावर लोढांकडनं गंभीर आरोप झाले। त्यानंतर वंचितमध्ये पक्षप्रवेश आणि 2024च्या लोकसभेत वंचितकडनं उमेदवारी मिळाली। अवघ्या 5 दिवसातच उमेदवारीची माघारही त्यांनी घेतली। तर कथित समाजसेवक, आरोग्य दूत म्हणून ओळख सांगितली जाते। नोकरीचा आमिष दाखवून 2 मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे। या लोढांसंदर्भात माहिती हवी असेल तर तुम्ही एकनाथ खडसेंशी बोला असं सुद्धा स्वतः संजय राऊत यांनी सांगितलंय।